चेन्नई रेल्वे स्थानकावर 2 स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे। बंगळुरू गुवाहाटी महंती एक्सप्रेसच्या S4 आणि S5 या बोगीमध्ये हे स्फोट झाले। महंती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वर आली असताना हा स्फोट झालाय। या स्फोटात 1 जण ठार झाला असून 9 जण गंभीर जखमी झालेत। गृह मंत्रालयाकडून या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलाय। स्फोटामागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान NIA ची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे। जातीबाह्य प्रेम प्रकरणातून अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या खर्डा इथं 12वीत शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे। न्यू इंग्लिश स्कूलमधील नितीन आगे या मुलाला दोरीनं त्याचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आला आहे। नितीनचं त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीवरती प्रेम होतं, हे त्या मुलीचा भाऊ सचिन गोलेकर याला मान्य नव्हतं। सचिन आणि त्याच्या साथीदारांनी खर्डा गावातील कान्होबाचा डोंगर शिवारात नितीनचा खून केला। आरोपी सचिन गोलेकरसह शेषराव येवले, आकाश सुर्वेला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध होण्याची शपथ आपण पुन्हा एकदा घेऊया, हीच खरी हुतात्म्यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। मुंबईत हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांनी शहीदांना मानवंदना दिली, तर शिवाजी पार्क इथे राज्यपालांकडून ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला। यावेळी सैन्यदल, महापोलीस, वायुदल, गृहरक्षक दल यांच्याकडून संचलन करण्यात आलं। राज्यात अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला। राज्यभरात महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। आज संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच नागपुरात मात्र वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी परत एकदा बिगुल वाजवला। नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथे आयोजित शासकीय कार्यक्रमात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, तर व्हीकेन या विदर्भ राज्याच्या मागणीकरता लढणाऱ्या समूहानं विदर्भ राज्याचा झेंडा फडकवला। शासकीय कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी ध्वजारोहण केलं। पोलीस कर्मचाऱ्यांनी परेड देखील केली। पण एकीकडे हा कार्यक्रम सुरू असतानाच विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, यामुळे गोंधळ उडाला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेलं। विधान परिषद सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावरून आता नवा वाद सुरू झालाय। सरकारनं विशेष अधिवेशनाची शिफारस राज्यपालांना केली आहे, तर त्यावरून विरोधी पक्षांनी जोरदार तोफ डागली आहे। दुष्काळाच्या मुद्द्यावरून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सरकारनं फेटाळली। मग आता पदांच्या निवडीसाठी विशेष अधिवेशन का, असा खडा सवाल विरोधकांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रात स्मारक बांधण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे। या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या याचिकेवरती 5 एप्रिलला उत्तर दाखल करू, असं महाधिवक्ता यांच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं आहे। कोळसा माफियांविरोधात चळवळ उभी करणाऱ्या रमेश अग्रवाल यांना प्रतिष्ठेचा ग्रीन नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोत पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। शिवाय 1,05,00,000 रुपयांच्या बक्षिसासह गोल्ड 1 पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे। काँग्रेसचे बुजुर्ग नेते दिग्विजय सिंग आणि टीव्ही पत्रकार अमृता राव यांच्या प्रेम प्रकरणाचा खुलासा झालाय। आळंदीमध्ये या दोघांनी केलेल्या आरतीचा व्हिडिओ सोशल साईट्सवरती पसरल्यानंतर या दोघांनीही ट्विटरवरून आपल्या नात्याचा खुलासा केलाय। दिग्विजय सिंग यांनी भाजप आणि मोदींवर यावेळी आगपाखड केली आहे। 6 वर्षांपूर्वी मनसे कार्यकर्ते दगडफेक प्रकरणामध्ये राज ठाकरेंविरोधात जिल्हा न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे। खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यानं हे वॉरंट बजावण्यात आलंय। पुढील सुनावणी 8 मेला होणार आहे। 21 ऑक्टोबर 2008ला औरंगाबाद परतूर बसवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती। बस ड्रायव्हरच्या तक्रारीवरून करमाड पोलीस ठाण्यात राज ठाकरेंसह 7 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला। या सुनावणीसाठी राज ठाकरे कधीही आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या हजेरी माफीचा अर्ज फेटाळत अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश कोर्टानं दिले। 1971च्या भारत पाकिस्तान युद्धातील वॉर हिरोंचा अवमान केल्याबद्दल मुंबई हायकोर्टानं महसूल खात्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना खडे बोल सुनावले। वॉर हिरोंशी कसं वागावं हे राज्य सरकारला अजून माहीत नाही का, असा सवाल करत कोर्टानं सरकारला धारेवर धरलंय। 71च्या भारत पाक युद्धात जखमी झालेल्या कर्नल VN कर्वे यांना सरकारी नियमानुसार 3 गुंठे जमीन राहण्यासाठी आणि 4 एकरपर्यंत जमीन कामधंद्यासाठी देण्याचे आदेश हायकोर्टानं 3 मे 2013 रोजी दिले होते। पण त्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं कोर्टानं सरकारला चपराक लगावली आहे।
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अडचणीत आले. मतदान केल्यानंतर मोदींनी भाजपचं निवडणूक चिन्ह असलेलं कमळ हातात घेऊन मीडियाशी वार्तालाप केला. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मोदींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. उमा भारतींनी प्रियांका गांधींवर विखारी टीका केली आहे. राखी सावंतही बडबड करते. प्रियांका गांधीचं काय असा सवाल त्याने विचारला. वड्रांवरती टीका करून उमा भारती पब्लिसिटी स्टंट करत आहेत असा आरोप प्रियांका गांधींनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून उमा भारतींनी प्रियांकांना वड्रांची घरवाली असं नवं संबोधन दिलंय. तर राष्ट्रीय आप पार्टीची उमेदवार राखी सावंत हिनंही भाजप नेत्या उमा भारतींवर हल्लाबोल केलाय. उमा भारतींचं डोकं ठिकाणावर नसल्याची टीका राखीने केली आहे. केंद्रीय मंत्री मनीष तिवारींनी भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची बिनशर्त माफी मागितली आहे. आदर्श सोसायटीत गडकरींचा फ्लॅट असल्याचा आरोप तिवारींनी केला होता. याविरोधात गडकरींनी मानहानीचा दावा दाखल केला होता. हे आरोप सिद्ध न झाल्यामुळे तिवारींवरती माफी मागण्याची नामुष्की ओढावली आहे. रामदेव बाबांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या हनीमून कमेंटचा निषेध म्हणून धानोरा इथून जळगावकडे येणारी एसटी बस आंदोलकांनी पेटवून दिली. बस ड्रायव्हर आणि प्रवाशांनी मिळून बसला लागलेली आग विझवली. मात्र बसचं नुकसान झालं. पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही. उल्हासनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दरम्यान उष्माघातानं आजारी पडलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला होता. सुभाष टेकडी येथील तक्षशिला विद्यालयात शिक्षक असणारे अनंत साळवे यांची अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शिक्षक हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना निवडणूक अधिकाऱ्यानं शिक्षकाच्या अल्पवयीन मुलीला त्याच्या कामाला झोंपण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणाची निवडणूक आयोगानं आता चौकशी सुरू केली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटांसाठी मागणी प्रचंड असते. या पार्श्वभूमीवर काळ्या बाजाराचं नवं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय. रेल्वे दलालांनी बिहारवरून आणलेल्या तिकिटांचा साठा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सुमारे 3.5 लाख तिकीटं जप्त करण्यात आली आहेत. ही तिकीटं मुंबईत दुप्पट चौपट किमतीत विकण्याचा काळा धंदा रेल्वेच्या विशेष पथकानं उद्ध्वस्त केला आहे. उस्मानाबादमध्ये चिलवडी परिसरात गारांचा पाऊस झाला. सुपारी एवढ्या मोठ्या गारा पडल्यानं नागरिक भयभीत झाले. जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस जिल्ह्यात झाला. त्यामुळे परत शेतीचं नुकसान झालंय. नुकत्याच झालेल्या गारपिटीचा अनुभव ताजा असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावली. इस्लामपूर रोडवर तुंग परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे झाडं रस्त्यावर उन्मळून पडली. सांगली, मिरज, कवठे महांकाळ या परिसरात जोरदार पाऊस झाला. सांगली आणि तासगाव पूर्व भागात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 2200 कोटींचा आकस्मिक निधी मंजूर केला. याआधी शेतकऱ्यांसाठी सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी 1400 कोटींचं वाटप केलं. मात्र या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत फार तुटपुंजी होती. त्यानंतर आता आचारसंहिता शिथिल झाल्यावर सरकारनं पुन्हा आकस्मिक निधी जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर काही प्रमाणात फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात सध्या रस्त्यांवरती चालण्यासाठी किंवा वाहन चालवण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत. कुठे भूमिगत केबल्स टाकण्यासाठी, कुठे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी, तर कुठे पाईपलाईन टाकण्यासाठी, तर कुठे फुटपाथ बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी सुरू असलेलं हे काम अतिशय संथ गतीने आहे. त्याचा त्रास नागरिकांना होतोय. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेत. महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा पुणेकरांचा आक्षेप आहे. हापूस आणि काही भाज्यांवरची युरोपियन युनियननं बंदी उठवावी यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले. त्यासाठी भारतीय शिष्टमंडळ युरोपला जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी यासंदर्भात वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांच्याशी चर्चा केली आहे. आंबा आणि भाज्यांबाबत काही निकष पूर्ण न झाल्यामुळे युरोपियन युनियननं ही बंदी घातली आहे. तर ठाण्यात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या आंबा महोत्सवाचं आज महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर उद्घाटन होत आहे. या आंबा महोत्सवात आंब्यांच्या स्टॉल्स बरोबरच कोकणी पदार्थ इथे उपलब्ध असणार आहेत. रत्नागिरी, देवगडमधला आंबा या महोत्सवात खरेदी करता येणार आहे. साधारण 250 ते 500 रुपये डझन इतका आंब्याचा भाव असेल. गेल्या वर्षी या आंबा महोत्सवाला 1 लाख ठाणेकरांनी भेट दिली होती.
भारतीय हापूस सध्या युरोपला जरी आंबट लागत असला तरी अमेरिका हापूसची पक्की चाहती आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन या शहरांमधून सर्वाधिक मागणी कोकणच्या राजाला मिळते. अमेरिकेत जाताना हापूस आंब्याला कोकणातून आधी नाशिक गाठावं लागतं. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लासलगावला ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येते आणि मगच हापूस अमेरिकेला जाण्यासाठी सज्ज होतो. हापूसच्या या अमेरिका वारीला लासलगावातून सुरुवात झाली आहे. नाशिकच्या द्राक्षांप्रमाणेच यंदा आंब्याचीही विक्रमी तर रत्नागिरीतल्या नवनिर्माण शाळेत चक्क लहान मुलांसाठी आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली. काही मिनिटात आंबे खाण्याच्या या स्पर्धेत बच्चे कंपनीनं आडवा हात मारला. 5 मिनिटात हा हा म्हणता 1-2 नव्हे तर तब्बल 6-7 आंबे खात या आंबे खाण्याच्या स्पर्धेचा आनंद लहानग्यांनी लुटला. यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हाय टाईड येणार आहे. मुंबई महापालिकेनं या दिवसांची यादी जारी केली आहे. 13 जून ते 12 सप्टेंबर या कालावधीत अरबी समुद्रात 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय. 12 ऑगस्टला समुद्रात 4.97 मीटर ही सगळ्यात मोठी हाय टाईड येईल असं पालिकेनं म्हटलंय. तसंच या 21 दिवसांपैकी 10 दिवस अधिक काळजी घेण्याची गरज पालिकेनं बोलून दाखवली आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असं बिरुद मिरवणाऱ्या औरंगाबादमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4,58,000 पर्यटक कमी झाले. त्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाला 1.25 कोटीचं नुकसान झालंय. तर पर्यटक कमी झाल्याचा फटका पर्यटन उद्योगालाही मोठ्या प्रमाणात बसलाय. एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका मांत्रिकाला नागपूर पोलिसांनी अटक केली. 17 वर्षाच्या पीडित मुलीचं एका मुलाशी संबंध होते, पण तिच्या आईवडिलांना ते मान्य नव्हतं. मुलीच्या सुधरवण्यासाठी तिला एका मांत्रिकाकडे दिलं, पण या महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्या भोंदूबाबानं मुलीवर बलात्कार केला. नवी मुंबईत घरफोड्या करणाऱ्या दुकलीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गजाआड केलाय. इरफान युसुफ शेख आणि समीर उमर खान उर्फ अण्णा अशी या दोघा आरोपींची नावं आहेत. या टोळीतील 3 आरोपी फरार आहेत. आरोपींनी पनवेल, न्हावाशेवा, कामोठे आणि कळंबोली विभागात 10 घरफोड्या केल्या आहेत. आरोपींकडून 53 तोळे सोनं, त्याचबरोबर 7 मोबाईल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली. हे आरोपी बंद घरं हेरून रात्रीच्या वेळी घरफोडी करत असत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.